नाही, शिंदे साहेबांवर मीटिंग झालेली नाही आहे. शिंदे साहेब तब्येत ठीक नाही आहे. डॉक्टर आता त्यांच्याजवळ आहेत आणि त्यांना कम्प्लिटली रेस्ट करण्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून शिंदे साहेबांनी कुणाला भेट सकाळपासून दिलेली नाहीत. ते आराम करतायत. सर, श्रीकांत शिंदेंनी ट्विट केलेलं आहे आणि त्याच्यावरती सांगितलं आहे की मी उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये नाही आहे. श्रीकांत शिंदेने केव्हाही मी महाराष्ट्राच्या राजकारणात येईल असं कधी सुतोवाच सुद्धा केलेलं नाही आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शर्यतीत ते नाहीच नाही आहे. म्हणून ते दिल्लीचं राजकारण पाहतील, ते महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इंटरफेअर करणार नाही. सर, आपण दिवसामध्ये बीजेपीकडून कोणतं आश्वासन किंवा कोणत्या पदाचं सांभाळून घेण्यासाठी कोणतं अशी विनंती झाली आहे? नाही, आणखी त्याच्यावर कोणतीही चर्चा झाली नाही. शिंदे साहेबाची आता ते रेस्ट करतात. तब्येत जर ठीक असेल तर रात्री व्हीसीच्या माध्यमातून ते देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा यांच्याशी बोलतील. नंतरच ते त्यांचा निर्णय सांगतील. काही तास राहिलेले आहेत. बैठकीचं सत्र कधीमध्ये सुरू होणार आहे आपलं? काही तास नसलेले. आणखी आज 2 तारीख आहे. 3 दिवस बाकी आहेत. सर्व या गोष्टीचा उद्या संध्याकाळपर्यंत सोक्षमोक्ष होईल. सर, आपण बघितलं की आझाद मैदानावर शपथविधीसाठी अंतिम तयारी झाली, मात्र अजून देखील मुख्यमंत्री कोण होणार हे अजूनपर्यंत ते भाजपचे वरिष्ठ नेते कळवतील. ते जे काही नाव डिक्लेअर करतील त्यांना आमचा पाठिंबा राहील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीला जाणार का, कसं काय? नाही, मुख्यमंत्री दिल्लीला जाणार नाही. सर, या सगळ्या घडामोडीमध्ये शिवसेनेला किंवा शिंदे गटाला डावललं जातं असं म्हणता येईल? नाही, असं कोणतंही डावलण्याचा कोणाचा प्रयत्न नाही. युतीमध्ये सर्व आलबेल आहे.